नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कशी झाली तुमची दिवाळी? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, भाऊबीजेला तुम्ही माहेरी गेलेल्या होता का? आणि मुलं देखील आपल्या बहिणींच्या घरी गेलेच असणार. भाऊ आपल्या बहिणीच्या घरी आणि बहीण देखील आपल्या भावाच्या घरी नक्कीच आलेली असणार. तर आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत. प्रत्येक लेक आज माहेरात जाऊन आलेली आहे. वडिलांना भावाला औक्षण करून आलेली आहे. पण हो, आज खरी भाऊबीज तीच बहीण साजरी करून आलेली आहे, ज्या बहिणीला भावाचं सुख समाधान बघून आनंद झालेला आहे. आज तीच बहीण भाऊबीज साजरी करून आलेली आहे, ज्या बहिणीला आपले आईवडील भाऊ बहिणी एकत्र कुटुंबात बघून आनंद झालेला आहे. भाऊबीज साजरी करणारी जी बहीण माहेरी भावाभावातले वाद मिटवून समजून सांगणारी असेल, आईवडील भाऊ भाऊजाईमध्ये वाद झाले तर खऱ्याची बाजू घेऊन स्पष्ट परखडपणे बोलणारी असेल, आज त्याच बहिणीने हक्काने भाऊबीज साजरी केलेली असेल. दुसऱ्याची मुलगी सांभाळताना आपलेही आईवडील चुकतात आणि सासू सासऱ्यांची जबाबदारी पार पाडताना ती सूनसुद्धा चुकली असेल, तर अशावेळी ज्या बहिणी योग्य भूमिका घेऊन दोघांनाही समंजसपणे आपलं मत मांडून माहेरचे मतभेद मिटवण्याचा प्रयत्न सफल करू शकतात, त्या बहिणीच हक्काने भाऊबीज साजरी करतात, नाही का? माहेरच्यांची वादविवाद लांबून बघून मजा घेणारी बहीण कधीच सुखी राहू शकत नाही. भावाभावात भांडणं लावून मजा घ्यायची, माहेरच्या गोष्टीत नको तिथं नाक खुपसणं, स्वतःच्या घरात काय चाललं आहे यापेक्षा माहेरी भाऊजाईचं काय चाललं यात बारकाईने लक्ष घालणं, आईबाप कितीही चुकले तरी आईबापाची चुकी बाजू घेणं, हे ज्या बहिणीने नेत्रसुख घेतलं तिचं माहेरपण शेवटपर्यंत कधीच टिकू शकत नाही. लेक माहेरी यायची म्हटल्यावर फक्त आईबापालाच नाही तर तुमच्या भाऊ बहिणी भाऊजायांनाही तितकाच आनंद झाला पाहिजे. तुमच्या स्वागतासाठी पायाजवळचा विचार करण्यापेक्षा दूरचा विचार करा. आईवडिलांनंतर जर माहेरपण टिकवून ठेवावं वाटत असेल तर माहेरी तुमची भूमिका योग्य असलीच पाहिजे. आज भाऊबीज झालेली आहे, ज्या भावा बहिणीचा आनंदाचा सण साजरा झालेला आहे जगभर. पण आज कित्येक घरात कित्येक बहिणींमुळे हा सण कित्येक घरात साजरा होत नाही आणि चुकीच्या निर्णयांमुळे कित्येक वेळा बहिणीसुद्धा माहेरपण हरवून बसलेल्या आहेत. नाती जपायला शिकाओ. मीपणा अहंकार तर नेहमीचाच आहे, तो सोडून द्यायला शिका, जगायला शिका. माहेरच्यांसोबत कमीपणा घेतला तर कोणी लहान बापाचं होत नाही ना. चुकत असेल भाऊ बहिणी, चुकत असतील आपले आईवडील, चुकत असेल आपलं स्वतःचं सुद्धा, योग्य निर्णय योग्य भूमिका स्वतःच्या मतावर ठाम राहायला शिका. आज नाही समजलं तर भविष्यात त्यांनाही समजेल तुम्ही चुकीचे नव्हते. पण तुम्ही स्वतः चुकीचेच असाल तर माहेरच्या घरातून तुम्ही कायमचे बाहेर फेकले जाल. कित्येक घरात मी पाहिलेलं आहे, ज्या घरात अविवाहित मुली असतात किंवा सासरी नांदणाऱ्या मुली असतात, घरात नवीन बहिणी आली की तिच्यावर हक्क गाजवतात. लक्षात ठेवा, अविवाहित असेल तर बाळा, तो सुद्धा एक दिवस कोणाच्या तरी घरची सून होणार आहे. आणि सासरी नांदणाऱ्या नंदाबायांनो, तुम्ही सुद्धा कोणाच्या तरी घरी नांदत आहात. लक्षात ठेवा, ती सुद्धा तुमच्यासारखीच कोणाची तरी मुलगी आहे. आज तुम्ही तिला समजून घेतलं तर उद्या येणाऱ्या काळात ती सुद्धा तुम्हाला जीवापाड प्रेम करेल. एकमेकींकडे नणंद वहिनी म्हणून बघण्यापेक्षा मैत्रिणी म्हणून बघा. हल्ली नातेसंबंधसुद्धा भरकटत चालले आहेत. त्याला वेळीच आवर घाला आणि सर्वांनी आपली दिवाळी अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरी करायला शिका. काय आहे लहानपण एकदा लक्षात ठेवा ना, आपण किती भांडलेलो आहोत, किती एकमेकांवरती अक्षरशः हात उगारलेले आहेत, किती एकमेकांना वळ उमटे तोवर मारलेलं आहे. पण आपण असं थोडी केलेलं आहे की आपण नातं तोडून टाकले. असं तर आपण न वागलेलंच कधीही बरं. आपलं माहेर पण टिकवून ठेवा आणि हो, उत्साहाने आपली दिवाळी साजरी करा. सर्वांना हा विषय अतिशय म्हणजे कटू वाटत असेल, परंतु यामध्ये काहीतरी तथ्य आहे. एक वेळा नाही तर 2 ते 3 वेळा नक्की ऐका आणि आपल्यासोबत इतरांना देखील शेअर करा आणि खरोखर हा गहन विषय
सर्वांसमोर नेण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. तोपर्यंत खुशाल रहा, मस्त रहा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.